नमस्कार. सरकारने गाजावाजा केलेली लाडकी बहीण योजना आता बंद करण्याच्याच उंबरठ्यावर जणू सरकार आता योजनेसाठी आता चौकशी सुरू करत आहे. ज्या पद्धतीने ही बातमी आता आपल्याला सांगते की कशा पद्धतीने सरकार ही योजना आता बंद करण्याच्या मार्गावरच जणू आता बसलेला आहे. काय हे सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. चुकीच्या मार्गाने घेतलेला लाभ बंद करणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे आदेश देखील दिले आहेत की लाडकी बहीण योजनेच्या गैरप्रकाराची चौकशी सुरू करावी आणि ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचा लाभ बंद केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितलं. आता हे जे सांगत असताना त्यांनी सांगितले की 26 लाख महिला या योजनेचा गैरप्रकार केल्याबद्दल विचारणा करण्यात आल्यानंतर आता त्यांची चौकशी करून त्यांना या योजनेपासून वंचित करण्यात येणार आहे. मग जर तुम्हाला आता गैरप्रकार वाटत आहे, जर तुम्ही ज्या वेळेस मतदान मागण्यासाठी येत होतात, मतदानासाठी भीक मागत होतात जणू काही, आणि त्या भीकेच्या वेळेस तुम्ही सांगितलं की आम्ही सरसकट सर्व काही ज्या काही महिला आहेत त्यांना आम्ही या योजनेचा लाभ देऊ, पण याच्यामध्ये आता म्हणताय की आम्ही हे याच्यामध्ये की जी काही योजना आहे या योजनेमध्ये ज्यांनी गैरप्रकार केलाय त्यांना आम्ही बंद करणार. हे अतिशय सपशेल चुकीचं आहे. हे चूक मान्य करायला पाहिजे. आणि आता ज्या महिला सरसकट पात्र होत्या त्यांना का तुम्ही ही जी काही योजना ही योजना बंद करायचं म्हणताय? जर त्यांना तुम्हाला लाभ द्यायचाच नव्हता तर त्यावेळेस तुमच्या अजेंड्यामध्ये आणि तुमची जी काही मतदानाच्या वेळेस तुम्ही जी काही पत्रिका काढली होती, तुमच्या पत्रिकेमध्ये तुम्ही टाकणं चुकीचं होतं की आम्ही सरसकट ही योजना कधीही बंद पडणार नाही. एकीकडे हे जे काही महाशय आहेत हे महाशय म्हणतात की आम्ही सर्व महिला, आमच्या महिला भगिनी आहेत, आणि आता दुसरीकडे आता हेच म्हणताय की यांना हा लाभ द्यायचा नाही. आता या सगळ्या गोष्टी जर घडत असेल तर ज्या महिला म्हणजे जवळपास 50% महिला याच्यातनं आता हे अपात्र करणार आहेत मित्रांनो. अतिशय चुकीचा निर्णय आहे. आणि ज्या महिलांनी गैरप्रकार केल्याने, आता गैरप्रकार कशा पद्धतीने होऊ शकतो यांनी गैरप्रकाराची व्याख्या समजवणं करणं गरजेचं आहे की गैरप्रकार कशा पद्धतीने, तुमच्या म्हणण्याप्रमाणे गैरप्रकार प्रत्येकाने डॉक्युमेंट सबमिट केले, तुम्ही ऍक्सेप्ट केले आणि ते ऍक्सेप्ट केल्यानंतरच तुम्ही त्या महिलांना लाभ दिला. मग आता तुम्ही कसं काय बोलू शकता की ही जी काही योजना ही योजना आता आम्ही याच्यामध्ये गैरप्रकार होता? अतिशय चुकीचे आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.